जय महाराष्ट्र। आणि आता शिवस्तुतीसाठी मी काही मिनिटातच आमंत्रित करणार आहे भारतरत्न लता दीदींना। महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाबद्दल अनेकांना जरी उकळ्या फुटत असल्या तरी एकमेकांना भेटल्यावर स्वाभिमानानं जय महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राबद्दल क्षणोक्षणी आदर व्यक्त करणारा फक्त शिवसैनिकच आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं। आपल्या या आजच्या महाराष्ट्रासाठी आपल्याला अनेक हुतात्मे, खानदेशसह उमरगावची 300 खेडी आणि कोट्यवधी रुपये केवळ मराठी भाषेच्या राज्यासाठी आणि राजधानी मुंबईसाठी द्यावे लागले। ही एवढी मोठी आहुती देऊन मुंबई मिळवल्यावर इतरांचा महाराष्ट्रावर काय अधिकार राहतो? आज महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी दिन। याच दिवशी 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेला कुमारी लता मंगेशकर यांनी महाराष्ट्र गीत गायलं होतं। 50 वर्षांनंतर आजच्या सुवर्ण दिनी पुन्हा हा सुवर्ण योग आपल्याला अनुभवायला मिळतोय। भारतरत्न, गान सरस्वती आदरणीय लता दीदी यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र बहु असोत सुंदर हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर रचित महाराष्ट्र गौरव गीत म्हणणार आहेत आणि त्यांच्या सोबत गाणार आहेत मुंबई महानगरपालिका आणि विविध शाळांमधली हजारो मुलं। हा या साऱ्या महाराष्ट्राचा जय जयकार आहे, हा मराठी माणसांच्या हृदयाचा एक सूर आहे। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर त्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकास आश्रयो जाहला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण